बऱ्यापैकी पर्यायला मोकळं झालं. पर्यायला ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतन्दमम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरेव देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे गुरवे नमः. स्मरून आजची सेवेला सुरुवात करू. भगवद्गीता जशी आहे तशी. मगाशी विषय झाला त्या पद्धतीनं टेंबेस्वामी महाराज गुरुदेवांची भक्ती करत असतात, श्रद्धा करत असतात, न्हाऊ पिऊ घालत असतात, पादुकांच्यावरती अभिषेक करत असतात. एकटा भक्त येतो, ब्राह्मण भक्त खूप भुकेलेला असतो, आणि तो येतो आणि आधाशासारखं त्यांचं गुरुदेव दत्तांना दाखवलेलं ताट तो घेतो आणि आधाशासारखं खायला लागतो. तो टेंबेस्वामी महाराज भयानक चिडतात, भयानक. आणि ते ओक्साबोक्षी त्यांना बोलतात, कारण की शेवटी देवाचं तुम्ही ताट, देव आहे इथं प्रकट, देवाचं दाखवलेलं ताट तुम्ही, नैवेद्य तुम्ही खाताय, तुम्हाला काय कळालं, तुम्हाला काय कळालं, तुम्ही असं का केला, हे खूप खूप चुकीचं आहे. मग त्यांना बोलतात, अद्वा तद्वा बोलतात, मनाला लागेल असं बोलतात. मग तो हिरमुसून जातो. पुढचे 3 दिवस दत्त महाराज नाही टेंबेस्वामी महाराजांना दर्शन देतात, ती बोलतात. मग आंतरिक ऊर्जेचा संवाद कळतो, त्यांचं तर कनेक्शन खूप स्ट्रॉंग. मग ते आपल्याला सर्वसामान्यांना कळणार. मग खूप रडतात, खूप खूप असं देवाला हे करतात, साकडं घालतात की देवा मला तू बोल माझ्याशी, मला दर्शन दे, तू असं का करतोय. शेवटी 2-1 दिवसानंतर दत्त महाराज प्रकट होऊन बोलतात, अरे मंदिर माझं, तो भक्त माझा, जेवाय ठेवले माझ्यासाठी, तुला काय अधिकार मध्ये बोलण्याचा. अरे ते अन्न त्याच्यासाठीच होतं, ज्याला ते अन्न मला आणून देण्यासाठी बुद्धी घातलं तो मीच होतो, आणि तिची तृषा शांत झाली तो सुद्धा मीच होतो. ती तृषा म्हणजे पण मीच आहे. मग तुझा अहंकार मध्ये आला का रे, तू कोण आहेस, नाही तुला द्यायचा अधिकार आहे आणि नाही तटवायचा अधिकार आहे. मतितार्थ या सर्वांचा एकच आहे की परमेश्वराच्या लीला अगाध आहेत आणि त्याला समजून घेणं खूप अवघड आहे. परमेश्वर नाही एक मूर्ती आहे, परमेश्वर तत्व आहे आणि ते सर्व व्यापी आहे, सगळ्यांच्या मध्ये स्थित आहे. जो परमेश्वराला सरेंडर झाला म्हणजेच ज्यानं समर्पित, त्या चरणांच्यावरती ज्याचं समर्पित झालं त्याचा मात्र परमेश्वर आणि हक्काचा सोबत. मात्रा स्पर्शांस्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापा योनी नित्यास्तांस्ती शीतस्व भारत. हे कौंतेया, श्रीकृष्ण म्हणतात, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती शुद्ध न होता सहन करण्यास शिकली पाहिजे. म्हणजे आपल्या शरीराला सुख होतंय म्हणून आपण आनंदित व्हायचं नाहीये, आणि आपल्या शरीराला दुःख होतंय म्हणून आनंदी व्हायचं नाहीये किंवा दुःखी व्हायचं नाहीये. नाही आनंदी व्हायचंय, नाही दुःख व्हायचंय, याच्या पलीकडे असलं पाहिजे, साक्षीत्व आलं पाहिजे. मग हे असं असं म्हणून येणार आहे का साक्षीत्व, तर याच्यासाठी साधना हवी. मग आता सध्या साधी सोपी ध्यानाची विधी सांगतो. ज्यावेळी आपण शांत बसतो, गौतम बुद्धांनी तेच सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला स्वतःच्या शरीराकडे बघितलं पाहिजे.
जेव्हा आपण शरीराकडे बघतो तर शरीर ही एक जाणीव आहे. त्या शरीराला वारा येऊन झोंबतोय, आपण श्वास घेतोय त्याची जाणीव आहे. सत्य. जे विचार येत आहेत ते आपल्याला जाणवायला लागतात. पण विचार येत आहेत आणि जात आहेत तर मी विचार नाहीये. शरीराला जाणीव होते म्हणजे मी शरीर नाहीये. बघा, कोणीतरी तुमचा हात तोडला तरी माणूस जिवंत राहतो की नाही? कोणीतरी पाय तोडला तरी जिवंत राहतो. म्हणजे पाय म्हणजे तुम्ही नाही, हात म्हणजे तुम्ही नाही. कोणाच्या आरपार सही जात्या, सही काढतात तरी तो माणूस जिवंत राहतो. म्हणजे पोट म्हणजे मी नाही आहे. बरोबर. आता मधी एकट्याचं हृदय काढून दुसरं त्याला चढवलं हे ऐकण्यात आहे. म्हणजे हृदय म्हणजे पण तुम्ही नाही आहात, मेन भाग शरीराचा. मग तुम्ही म्हणजे आहात कोण? तर त्या स्वची जाणीव होणे म्हणजे आपण आहोत. त्या स्वची. आता मन आहे. आता मन इकडं इकडं भरतंय म्हणजे मन म्हणजे पण तुम्ही नाही आहात. आणि आता मन इथं आहे आणि लगेच चंद्रावर जातं. मग मन तुमचं आहे का? मन वढाया वढाया उभ्या पिकातलं ढोर. थोडं हे इकडं जातं, जरा तिकडं जातं, जरा तिकडं जातं. हे एक खूप छानसं असं वाक्य आहे. ते खूप छान भावतं मला आणि मी कायम सांगत असतो, कायम बोलत असतो, याच्यावर चिंतन करत असतो. मन गया तो जाने दो, मत निकलने दो शरीर. प्रत्यंजा अगर खिंच गई तो खिंच जाने दो, मत निकलने दो शरीर. परत एकदा सांगतो. प्रत्यंजा अगर खिंच गई तो खिंच जाने दो, मत निकलने दो तीर. शरीर गया तो जाने दो, मन गया तो जाने दो, मत निकलने दो शरीर. म्हणजे काय? परत एकदा आपण ह्याच्यावर नंतर बोलूया की मन इकडे तिकडे जातंय, जाऊ दे. मनानं इकडे जातंय, हे करू वाटतंय, ही वासना पूर्ण करू वाटत्या, ह्या गोष्टी करू वाटतात, तर मनाला जाऊ द्यायचं, भटकू द्यायचं. पण शरीरानं तसं करायचं नाही. मनात आलं आईस्क्रीम खाऊया, जायचं नाही. मनात आलं काहीतरी गोड पदार्थ खाऊया, तुम्हाला शुगर आहे तर नाही खायचं. कारण की मग त्या सुखामध्ये अडकलं की तुम्ही अडकला, परत त्रास हा चालूच झाला. मग इथं खूप छान सांगितलं बघा की मन सुख, इंद्रियांना जे जे सुख वाटतंय. आता अष्टावक्र गीता तर सांगते की विषयांना विष म्हणून त्यागायचं. जे जे सुख वाटतंय त्या सुखाला कवटाळायचं नाही. आता समजा तुमच्याकडे पैसे आहेत ₹1,00,000, तुम्हाला गाडी घ्यायची आणि गाडीतनं फिरू वाटते. ठीक आहे, आहेत पैसे तुम्ही खर्च करू शकता. गाडीतनं फिरली म्हणून मजा न घेता आहेत, मला उपयोगाचे आहे म्हणून मी घेणार. पण ते सुख नाही आहे. समजा माझ्याकडे ते ₹1,00,000 नाही आहेत, मग मी कर्ज काढून घेणं हा मात्र दुःखाचा प्रकार. म्हणजे क्षणिकतेचं सुख आणि कायमचं दुःख होऊन बसतं. मग मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक. आज मला गुलाबजामुन खायला मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक. मला गुलाबजामुन मिळत नाही म्हणून दुःख करणं हा मूर्खपणा आहे. या सगळ्या गोष्टीतनं, या जाणीवेतनं समजून घेऊन ज्ञानानं बाहेर पडायचं आहे. योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती तथा विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. आता तुमचं कर्तव्य सकाळी 5 वाजता उठून घोराढोरांचं करायचं, तर त्याच्यामध्ये विलाप न करता, दुःख न करता आपलं कर्तव्य कर्म करत राहायचं. मग ते दुःख आहे म्हणजे मी सकाळी का उठू, करायला पाहिजे, मला कोणतं दांबवलंय, अडकलंय असं न म्हणता कर्तव्य आहे की नाही सकाळी उठायचंच आणि ते कर्तव्याचं पालन करायचंच. कारण की ही स्थिती आहे. याच्यातून मला दुःख मिळतंय म्हणून टाकून द्यायचं नाही, तर ते करायचं. कारण की कर्तव्याचं पालन आहे आणि हे शिकायचं आहे आपल्याला. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. आता जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यात कडाक्याची थंडी आणि सकाळी 5ला उठून गार पाण्यानं आंघोळ करायची म्हटल्यानंतर शक्य आहे का? पण ते शक्य करायचं. कारण की वेदानुसार सकाळी लवकर उठून, जर तुम्हाला सकाळी लवकर उठून पूजा करायची आहे मंदिराची, तर तुम्हाला लवकर उठून ते काम करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तरी जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाही. मग आता प्रत्येक वेळी, आता उन्हाळ्यात कोण पण उठून करलो गार वाटते म्हणून, पण हे थंडीच्या दिवसात पण करणं आवश्यक आहे. कारण धर्मानुसार तुम्हाला सांगितले ना करायला, मग ते पाळायचंच.
मग तो कोण आहे? जो धार्मिक तत्वांचे पालन करतो. बाबा अशा करण्यामुळे माझा कायमचा फायदा आहे. मग आता कायमचा जर माझा फायदा होत असेल, जर माझी कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्हेट होत असेल किंवा मला धार्मिक क्षेत्रांमध्ये नवीन नवीन ऊर्जा जर मला प्राप्त करून घ्यायच्या असतील, तर मी त्याचा अभ्यास करणार असेल, त्याला धार्मिक म्हणलं. तर त्या साधकासाठी जे नियम घालून दिले त्यानं ते पाळणं गरजेचं आहे. नसेल तर परत त्याच्यात आळस किळस निर्माण होऊ शकते आणि त्याची जी साधना व्हायला पाहिजे ते बट त्याला दुसरीकडे वळून घेऊ शकतो. तर या गोष्टी केल्यामुळं मन ताब्यात राहतं. मनाला जे पाहिजे ते चूक तर तुम्ही देत राहिला तर मन काय करतं? त्यांना परत आपल्या पूर्ण शरीराला बोलून घेऊन जातं. म्हणजेच मनावर अधिकार इंद्रिय गाजवतात. आपल्याला काय करायचं आहे? मनानं इंद्रियावर काय केलं पाहिजे? आपण स्वतःहून इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. आता खूप जास्त उकाडा आहे म्हणून स्त्री काय करते? लांब जात नाही. ती स्वयंपाक करायलाच पाहिजे. नाही केली तर जेवतात काय? पण ढग आहे म्हणून तिथनं उठून गेलं चालेल का? प्रतिकूल वातावरणातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. स्पष्ट आणि क्लिअर सांगितले. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. आता अर्जुनावर येते. आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी युद्ध करावे लागले तरी त्याने आपल्या नियमित कर्मापासून ढळू नये. ज्ञान स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधी विधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो. केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो. फक्त आणि फक्त ह्या दोन विधी खूप छान आहे. एक आहे काय? भक्ती. आणि दुसरं आहे ज्ञान. ज्ञानानं समजून घेतलं की साप बाबा आहे असा, त्याला चावला तर आपण मरू शकतो, आपण त्याच्याशी लांब राहू शकतो. स्वतःजवळ काठी बाळगणे हे सुद्धा रक्षणाचं एक महत्वाचं साधन आहे. ते चुकीचं नाही आहे. मारणं चुकीचं आहे, पण त्याला हुसकावणं कोण सांगितलं की ते पाप आहे? तर आपण त्याला जाणीवेद्वारे लांब ठेवू शकतो. तसंच इथं अध्यात्मामध्ये जाणीवेद्वारे ज्या ज्या गोष्टी आपल्याला ओढून घेऊन जाणार आहेत, कशाला आपल्याला डाऊनग्रेड करणार आहेत, खाली ओढणार आहेत, अध्यात्म शक्तीपासून गुरुपासून लांब नेणार आहेत, त्या गोष्टींना ज्ञानाद्वारे खाली ओढून आणायचं आहे. ज्ञानाद्वारे. मग याच्यासाठी तुमचं तप असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तपल्याशिवाय पूर्वसंस्कार जळणार नाही. तपणं म्हणजे काय करणं? एक तर तुम्ही ध्यान करणं, दुसरं नामस्मरण करणं. आणि नामस्मरण करणं, ध्यान करणं सर्वोत्तम. आणि हे झालं की पूर्व कर्म जळणार आहे. पूर्व कर्म जळायला लागले की आपोआपच ज्ञान प्रकटणार. अर्जुनाला ज्या दोन नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे. त्याला कोणत्याही नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या श्रेष्ठत्वाचा बोध होतो. दोन्ही बाजूंनी त्याचे वंश थोर होते. थोर वांशिक संबंधांमुळे योग्य कर्तव्य पालनाचे दायित्व वाढते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नव्हता. यही न व्यथ्यन्तेते पुरुषम पुरुषशः समदुःख सुख धीरम सोमवृतत्वाय कल्पते. हे पुरुषेष्ठ अर्जुना, भगवान म्हणतात, जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. बघा, कितीही कशाही गोष्टी येऊन देत बाबा, सुख आलं म्हणून मी माझी रोजची साधना करण्याची वृत्ती सोडणार नाही. मी काय करेन? रोजच्या रोज साधना करायचीच करणार. माझं कर्तव्य आहे देवाला पाया पडायचं, तर मी रोज येऊन पडणारच. माझं कर्तव्य काय आहे? मंदिर झाडणं, लोटणं, मी रोजचं झाडणारच. कितीही बाबा कोणी त्यावेळी मला मित्रानं बोलवला जेवायला जायला, लगेच मी गाडी काढलो आणि माझं कर्तव्य सोडलो असं नाही चालणार. रोज तुम्ही नामस्मरण करता 1 तासभर, त्यावेळी किती मोठं प्रलोभन आलं तर ते सोडणं म्हणजे काय आहे? ध्यान करणं. आणि हे रोजच्या रोज करणं. आता तुम्हाला सकाळी बाबा गोटा आहे, तुमची मसरा आहेत, कोणाचा जॉब आहे, जॉबला जाणं कंटाळा करणं हा मूर्खपणा आहे. ते तुम्हाला ईश्वराकडेच घेऊन जाणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीचं काय करणार? वृत्ती तुमची चेंज होणं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मोठ्या काही नाही आहेत. मोठ्या गोष्टी करणं खूप मोठं आणि भाग्याचं काम आहे. तर आपल्या हातात काय आहे? छोट्या छोट्या गोष्टी करणं. सकाळी लवकर उठणं,
लवकर झोपणं, वेळच्या वेळी खाणं. इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचं हे महत्वाचं शस्त्र आहे. नाही, मला आता आपल्याला मूव्हीज, पिक्चर वगैरे का आवडतात माहिती आहे का आवडतात सांगा बरं? कारण की त्याच्यामध्ये सगळं प्रलोभन दाखवलेत की आज ही मजा करायची, इकडे फिरायला जायचं, तिकडे फिरायला जायचं. मूव्हीज मध्ये दाखवलं काय? मूव्हीज आपल्याला एवढे आवडतात, म्हणजे पिक्चर आपल्याला एवढे आवडतात का? ज्याच्यासाठी जे त्याग करायचं आहे ते करायला लावतं आणि ते करतं बिनधास्तपणे. बिनधास्तपणे म्हणजे बाबा तो खूप मोठा आहे, त्यानं बंदूक घेऊन 100 जणांच्या डोकी उडवली, 100 जणांना मारलं, आहे की नाही त्याच्यात? हे आपण प्रॅक्टिकली करू शकतो का रोजच्या जीवनामध्ये? डॉन म्हणजे एकदम मोठा असा कोणीतरी आहे, एकदम श्रीमंताची मुलगी पटवणं सर्वसामान्यांना ते होऊ शकतं का? हो भिकारी. जे आपल्या कल्पनेच्या पण पलीकडे आहे. आणि मोठे मोठे काय आपल्याला मिळणार काय? प्रलोभन. म्हणजे काय की मी एकदमच मोठा कोणीतरी एकदम सगळ्यात श्रीमंत असं व्यक्ती होणं, हे सगळं त्या पिक्चर मध्ये दाखवलं जातं. सर्वसामान्यांसारखे एक चांगला पिक्चर असेल तो जास्त कमवतो का बघा? तोच जो एक गँग आहे, लीडर आहे, माझं पण मी किती मोठा आहे, खूप सारे पिक्चर आहेत, त्यांचं नाव घेत नाही मी. पण हे असं का? कारण की आपल्या इंद्रियांना आपण एकतर आव्याकात ठेवलं पाहिजे. आव्याकात नाही ठेवत आहोत, उलट त्यांना असे प्रलोभन दाखवतायत, म्हणजे अजून जास्त भोग पाहिजेत तुम्हाला. जिथं भोग आहे तिथं घात आहे. हे सरळ सरळ स्पष्ट आणि क्लिअर आहे. जो पुरुष सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही, सुख आलं तर याच्यातनं आपल्याला विचलितपणा व्हायला नको. म्हणजे काय की मी माझं रोजचं करतोय, आलेत ना पैसे अकाउंट पडतील, त्याच्यातनं काय फायदा होणार आहे का? ठीक आहे, मी छोटासा मोबाईल घेतला, नाही मला कामासाठी मोठा पाहिजे, करा तुम्ही. भोग भोग भोगणं भोग भोगणं हे समजून घेतलं पाहिजे की नेमकं काय आहे हे सर्व काही. मग आपल्याला याच्या मजा. आता समजा अँड्रॉइड मोबाईल तितकाच चांगला आहे तितकाच खराब आहे. सर समजा मी ते अँड्रॉइड मोबाईल यूज केलो नाही आता सध्या, टचस्क्रीनचा जो आपण म्हणतो त्याला, तर मी माझ्या बँकेत पैसे पाठवू शकणार नाही, फोटो काढायचे असतील ते करू शकणार नाही, माझी कामं फास्ट करू शकणार नाही. हे का करू शकणार नाही? कारण की तो यूज नाही करू शकला. तर पटकन कधी काय काम लागलं तर मी फोन करू शकणार नाही. पण आता इथंच बघा, जर तो तितकाच खराब पण आहे, आपण नको त्या गोष्टी बघू शकतो त्याच्यावर. रील्स तासन तास, 2-2 तास रोजचं 5-5 तास बघू शकतो. नको त्या मूव्हीज बघू शकतो, काय वाटेल ते, त्याच्यातनं कुणाला शिवी पण देऊ शकतो. मग याच्यातून तुम्ही काय करणार आहे? काम, क्रोध, लोभ, मत्स्य, माया ही जी काय कमी करायची आहे, एक शांततेमध्ये बसून, ते उलट काय होणार आहे? वाढणार आहे. कारण की ते काय होणार आहे, त्याला आपण एक प्रकारचं इंधन देणार आहे. कशासाठी? पेट घेण्यासाठी. म्हणून मोबाईल जितका चांगला आहे तितकाच तो वाईट आहे. बघण्याची वृत्ती चेंज झाली पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे? जेवढं काम आहे तेवढंच त्याच्याकडून काम काढलं पाहिजे. आपण तासन तास नवीन नवीन OTT फॉर्म सबस्क्राईब करतोय आणि अननेसेसरी आपण बघत बसतोय. मग एक बघितलं की दुसरं, दुसरं बघितलं की तिसरं. त्याचद्वारे आपण आध्यात्मिक व्हिडिओ पण बघू शकतो, ज्ञानेश्वरीची माहिती घेऊ शकतो, भगवद्गीतेची माहिती घेऊ शकतो, चांगले व्हिडिओ, चांगल्या गोष्टी शिकू पण शकतो. आणि तेच उलट पण आहे, नको त्या गोष्टी त्यातून शिकू पण शकतो. चांगलं तेवढं घेता आलं पाहिजे आणि ते पण जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं. नको त्या गोष्टींचा संचय करणं हे पाप आहे, लक्षात घ्या. आपलं कर्तव्य पालन करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्याच पाहिजेत, हा अट्टाच आहे. युद्ध करणं गरजेचं आहे, केलंच पाहिजे. काम करणं गरजेचं आहे, केलंच पाहिजे. नको त्या गोष्टी सोडल्याच पाहिजे, तिथंच आहे. जो मनुष्य आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात दृढपणे स्थित असतो आणि सुखदुःखांचे आघात समभावाने सहन करतो, तो खचितच मोक्ष प्राप्तीस पात्र होतो. मोक्ष मिळणं खूप महत्वाचा विषय आहे. एक एक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण चर्चा करू शकतो की पहिला मुक्ती समजून घेतली पाहिजे, मग मोक्ष आपल्याला समजेल तो, किंवा थोडासा अंदाज तरी बांधता येईल. मुक्ती म्हणजे काय? आता समजा तिकडे सगळीकडे गदारोळ आहे, अजून इथं आपण मंदिरामध्ये एकदम शांततेच्या वातावरणामध्ये शांतपैकी आपण स्वतःच्या मनाबद्दल, स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल,
काय करायचं काय नाही, भक्ती कशी करावी हे शिकण्याबद्दल आपण चर्चा करतोय. मी पण एक चर्चेचा भागीदार आहे तुमच्या. तर मला सांगा, आपण हेच जर गावामध्ये आपण गेलो, तिथं काय चालू आहे? एक तर टीव्ही बघितली जाते, म्हणजे मनाला सुट्टी नाही, कामाला लावलं जातं. दुसरं काय केलं जातं, अजून कोणाला तर शिवी दिली जाते, मारामारी केली जाते, कामात अजून त्यात गुंफलं जाते, काय काय नाही. मात्र इथं मंदिरामध्ये साधक काय करतात? जे लोक ते तिथं जे जागृत आहेत, तिथं साधक झोपलेला आहे त्या ठिकाणी, आणि ते लोक इथं झोपलेले आहेत ज्ञानामध्ये, भक्तीमध्ये, वैराग्यामध्ये. तिथं मात्र एक साधक जागृत असतो. म्हणजे काय करतोय आता इथं? तू विचार करायलाय, चिंतन करायलाय, अरे असं आहे, तू इथं शांत व्हालाय आणि खऱ्या शांतीला प्राप्त व्हालाय. तो नाही, मी परमेश्वराजवळ आतमध्ये कुठेतरी शांत आहे आणि तो खरा हॅप्पी आहे. हॅप्पी म्हणजे काय? आनंदी आहे. तिकडे लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, कारण करून पण काय उपयोग नाही. एक घराचं 50 घर होईल, अजून काय एकाच घरात राहणार आहे? 50 कोटीचं घर कराल पण राहणारच आहे ना. कर्ज खूप सारी केले तर ते घर चावणार आहे. नको त्या इच्छा अपेक्षा आणि परत पूर्ण करायचं. आज दोन 2 GB मोबाईल आहेत, मला 4 GB पाहिजे, 5चा 12 GB पाहिजे, 10चा आयफोन पाहिजे लगेच 1 कोटीचा, सॉरी 1.5 लाखाचा. सोनं वगैरे मिळवून कोटी 1.5 कोटीचे मोबाईल पण आलेत, नाही असं नाही. लगेच 2 चाकीचे 4 चाकी पाहिजे, 4 चाकीचे मर्सिडीज पाहिजे. हे मग शांत कधी होतंय आपण? मग हे ऑटोमॅटिकली आपल्या मनाला पण सवय लागली ना, हेच करायचं, असंच करायचं. मग काय होतं माहितीये काय? बाहेर आता या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यापून आहेत. बघा मी काय म्हणा, त्याच्यामुळे टोचायला लागतं आपण. कारण की आता तर मला मस्तपैकी मोबाईल मिरवायचा आहे ना, करून दाखवायचा आहे. मग आता मला करून दाखवायचं आहे, मग मला आयफोन मिळत नाहीये, मग माझ्या मनासारखं होत नाही. मग मन टोचायला लागतं. मग तुम्ही दुःख जाणून, जाणते किंवा अजाणतेपणे ते दुःख तुमच्या पदरात पडून ते टोचत राहतं. आणि अशा सगळ्याच बाजूत होतं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे? एकतर पैसा अडका पाहिजे, पैसा अडका नसला तर मानपान पाहिजे. या 2 गोष्टींमध्ये सगळीच लोक अडकले. बेसिकमध्ये कोण अडकलेलं नाही. पोटा पाण्याला तर बऱ्यापैकी सगळ्यांनाच मिळतं. एक तर तुम्ही 100 रुपये मिळवा दिवसाला, नाहीतर एका दिवसाला तुम्ही 10,000 मिळवा, तुम्हाला पोटा पाण्याला तर मिळणारच आहे की. मग इच्छापेक्षांचा काहूर आहे सगळं काय. आणि दुसरं म्हणजे लोकांच्या समोर आपलं दाखवणं. तिसरं लोक काय म्हणतील म्हणून करणं. पहिली गोष्ट, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा बंद. चांगलं करताना, वाईट करताना नाही. नाहीतर इथं दुसरी पण बाजू आहे. चांगलं करत असताना लोक काय म्हणतील, मला चांगलं म्हणतील अगर वाईट काय म्हणतील, त्या लोकांचा प्रश्न आहे. म्हणजे माझं अंतःकरण शांत झालं. मला काय करायचं आहे? सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. लोक काय म्हणतील इकडे लक्ष द्यायचं नाही. चांगलं करत असताना मी आईची सेवा करतोय. आई समज आज मला सांगितली की काय करायची, लोटून काढायचं घरचं. लोक काय म्हणतील, मी लुटून काढलं, बाईचं काम मी करू का? अरे तू तुझ्या आईचं काम करतो. इथं लोकांचं काय? श्यामच्या या पुस्तकात आलंय बघा, साने गुरुजी लहान असतात आणि श्यामची आई आहेत ना, त्या आजारी असतात. मग ते पूर्वचे आताही चालूच आहे की वडाच्या झाडाखाली गोल गोल फिरायचं धागा घेऊन. कशासाठी? 7 जन्म मला हाच वट पौर्णिमेला, बरोबर ना? श्यामच्या आई म्हणतात श्यामला, बा मला काय जायचं होत नाहीये, त्रास होत असतो बहुत, गरीब असतात. म्हणजे श्रीमंत असतात पण कालांतराने गरीब होतात, बिझनेसमध्ये घाटा होतो वगैरे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही श्यामची आई पुस्तक खूप छान आहे, प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं आहे. आणि घरी सगळ्यांनी वाचावं असंच आहे. मग श्यामची आई म्हणते श्यामला, श्याम बा माझ्यासाठी एक काम करशील का? तर आज तू वट पौर्णिमेला धागा घे आणि माझ्यासाठी या प्रदक्षिणा मार. मग त्या बायका असतील, हसतील, मला चिडवतील. मी एक मुलगा असून बायकांचं कसं काय काम करतो? अरे तू बायकांचं कुठं काम करतोयस, तू एका आईचं काम करतो. मग ठीक आहे, श्याम पण काय असतोय, नाक मुरडत असं करत, शेवटी ते बारकं बाळत असतं. लई काय मोठा नसतं, 10-12 वर्षांपर्यंत त्यांचं एज असते. आणि तो जातोय, सगळ्या बायका टोचतात, बोलतात.
की अरे हे तरी सुद्धा तो त्याचं काम करून दाटवर खाऊन येतोय आई जो आई तू मला आज करायला लावलीस हे काम, पण सगळे मला बोलतायत, सगळ्या बायका मला चिडवतायत. श्याम तू तुझ्या आईचं काम केलंयस आणि बघ हीच गोष्ट तुला एक वेगळा व्यक्तित्व आणि वेगळा माणूस बनवेल उद्या जाऊन. कारण की तुझं हृदय खूप पाक दिलचं आहेस, म्हणजे काय क्लिअर आहेस मनाचा. तुझ्या हृदयात किंतु परंतु नाही. न न विचार करतास तू एका आईचं का करू असं कोणीही म्हणून उठून गेला असता, पण तू तरी सुद्धा नाक मुरडलंस, विचार केलास, पण तू तुझ्या आईचं काम केलंस. संध्याकाळी त्याच बायका, काही ठराविक बायका येतात आणि तुमचा श्याम किती भारी आहे, आपल्या आईसाठी त्यानं एवढं मोठं उचललं, मग त्याच बायका काही ठराविक येतात सांगायला. मग उलटं नाव झालं का नाही. श्यामची आपोआपच काय झाली, चर्चा झाली. श्याम किती चांगला आहे हे लोकांना कळालं. का? कारण की तो तुझ्या आईचा आहे. भिण्यासारखं काय, कुणाला भ्यायचं आणि का भ्यायचं, कशासाठी, त्यांनाच काय कळालं नाही आणि तुम्ही त्यांना आपलं मोठं मोठं पण दाखवत आहे, काय उपयोग आहे. जो मनुष्य आता मुक्ती आणि मोक्ष याच्याकडे आपण जात होतो. मुक्ती म्हणजे काय, की त्या लोकांच्यातनं इथं आपण मुक्ती मिळवली थोड्यासाठी, आणि अशी मुक्ती सारखी मिळायला पाहिजे नको त्या गोष्टींच्यातून. आणि खरा खरा आनंद इथं घेतला पाहिजे, कुठं ईश्वराच्या सानिध्यामध्ये, शांततेमध्ये, प्रेमामध्ये. प्रेमामध्ये ओथुंबून जायला पाहिजे आणि ते प्रेम शिकायला इथं आपण ईश्वराजवळ आलो. ईश्वराचं मुख बघितल्यानं डोळ्यामध्ये पाणी घळघळ आलं व्हायला पाहिजे. ईश्वराचं नाव घेताना मनामध्ये भाव इतका उथुंबून आला पाहिजे, डोळ्यातनं भळघळ पाणी आलं पाहिजे. कितीही तासभर ओरडा, काही त्याचा फायदा नाही. पण एकदा नाव घेतल्यानंतर डोळ्यात पाणी येतं का, त्याला बघितल्यानंतर हुंदका येतो का, परीक्षण करायला पाहिजे आपण. मग अजून भक्त आहोत का आपण, मग हे सारासार विचार येतो. असं गेल्यानंतर झर्र करून डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे. ईश्वरा सकाळच्या तुझं तोंड दिसलं नाही की रे, कसं वाटलं पाहिजे मला, असं 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 अंतकरणात ते. मग तुमच्या नको असलेल्या गोष्टींचा निचरा होतो आणि प्रेम फक्त फुलतं. पुढे येणार आहे हृदयावरतीच का ध्यान करायचं, कशासाठी करायचं, येणार आहे पुढं. खूप छान सांगितलं. मग या छोट्या छोट्या गोष्टींची मुक्ततेमधून मिळाल्यानंतर हळूहळू मुक्ती तुमची सगळ्याच गोष्टीतून व्हायला लागते. आणि मग कुठेतरी जाऊन मग जन्मांतराचं हे काही कर्माचा बोजा आहे तोही सुटतो आणि मग मोक्ष मिळतो. मग लक्षात घ्या, मुक्ती प्रायमरी आहे. नको त्या गोष्टींच्या पासून मुक्त 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 जीव होत गेला तर मग शेवटी अशा असंख्याच्या जन्मांच्या प्रभावाने, कर्माने मुक्त होत होत जाऊन तो मुक्त जीव होतो आणि मग त्याला मोक्ष मिळतो. वर्णाश्रम संस्थेमधील संन्याश्रम ही चौथी अवस्था अत्यंत खडतर अवस्था आहे. तथापि जो आपले जीवन परिपूर्ण करण्याविषयी प्रामाणिक आहे तो कोणत्याही अडचणींना महत्त्व न देता संन्यासाश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाती तोडल्यामुळे आणि पत्नी तथा मुले बाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. परंतु अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असणारा साधक निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात पूर्णत्व प्राप्त करतो. त्याप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियाशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असा उपदेश त्याला देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते. तरी सुद्धा उच्चतर हेतू प्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला आणि ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा हाच एकमात्र मार्ग आहे. आता थोडासा सरमिसळ आणि चिंतनीय विषय आहे की गौतम बुद्धांनी सुद्धा असंच तरुणपणामध्ये आपल्या स्त्रीला सोडलं. स्वामी रामदास स्वामींनी लग्नाच्या इथे लग्न चालू असतं आणि सावधान म्हटल्यानंतर ते लग्नाचं मंडप सोडून जातात. इथेही चैतन्य प्रभू ज्यांनी भगवद्गीता लिहिली आहे मराठी, मराठीमध्ये त्याचा अनुवाद करणं, म्हणजे ऍक्च्युली ही इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीत पण अनुवाद आहे. तर त्यांनी असं 24व्या वर्षीच आपल्या पत्नीला सोडलं. मग तुम्ही म्हणाल की हे त्यांनी कर्तव्याला सोडलं का, त्यांनी करत असणाऱ्या कर्तव्याला त्यांनी सोडलं का, तर तसं नाहीये. तर काय आहे की त्यांच्या कर्माचा बंध तिथपर्यंतच होता आणि ते तेवढ्यासाठी पूर्ण झालं. ते पूर्ण झाल्यानंतर ह्यांना ज्ञानाद्वारे सगळंच कळाल्यानंतर ते आपोआपच सुटलं.
तर इथं सोडायचं काय नाहीये, समोर आहे ना ते सगळं काय करायचं, त्यातच तुमचा उद्धार आहे. कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये ते समोर येतं, ते ज्ञान एकदा प्राप्त झालं तिथंच समजलं की ह्या सगळ्याच गोष्टीला एवढी व्हॅल्यू नाही आहे. मग तो जीव आपोआप त्या बंधनातून मुक्त होतो. तर जाणून बुजून एक गोष्ट काय करायची की तुमच्या समोर जी गोष्ट काय, आपण महान आत्मा नाहीत, आपल्याला काय समजलं नाही समजलं काय माहित, कुणाच्याही आयुष्यामध्ये कधीही ईश्वर प्रकट होऊ शकतो. आपण नाही म्हणू शकत तो हे काम करतोय ते काम करतोय, काही नाहीये. कुठल्याही, तो शेतकरी असू दे, तो नोकरीवाला असू दे, त्यानं घरादाराचा त्याग करून पण त्याला एक वेळ परमेश्वर नाही भेटणार, अशी कित्येक उदाहरणं. पण परमेश्वराला समजून घेतल्याशिवाय समजणार नाही. हे काय आहे हे सगळं समजून घेतल्याशिवाय नाही समजणार. आपण फक्त बाहेरून विचार करतोय. प्रत्येक जीव आणि त्याची जन्म वेगवेगळे आहेत, आणि असं लगेच गेला आणि लगेच समजलं असं होणार नाही. नसतो विद्यते भावो नाभाव विद्यते सतः उभयोरूपी दृष्टोंत तन्वेस्तो दर्शित विहा. तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की असत वस्तू भौतिक शरीर चिरकाळ टिकू शकत नाहीत आणि सत्वस्तू जीवात्मा अपरिवर्तनीय आहे. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. म्हणजे हे शरीर कोणाचं टिकले का? म्हणजे बघा, लहानपणी आपण छोटे होतो, परत 10वी-12वी पर्यंत थोडेसे युवा अवस्थेत आलो, त्याच्यानंतर कॉलेज केल्यानंतर एक नागरिक, सन्माननीय नागरिक, मग लग्न होतं, मुलं बाळ होतात, आपला गेल्या विषय झाला, आणि त्याच्यानंतर मग काय वार्धक्याची अवस्था, आणि त्याच्यानंतर जीव एकदा सुटून जातो. या सगळ्यांच्या द्वारे आपल्याला काय समजतं की सगळंच बदलालंय, आपलं शरीर बदलालंय, त्याच्याबरोबर गाव बदललं. बघा, गाव छोटंसं होतं, वाढत चाललंय, दुनिया बदलत चालली आहे. आता आपण मुंबईला गेलो तर पहिल्यासारखी मुंबई नाही आहे, पुण्याला गेलो पहिल्यासारखं पुणे नाही आहे. कुठलीही गाव, कुठलाही देश, कुठलंही काही असो, हे सगळं परत बदलत चाललंय. म्हणजे काय, बाहेरचं सर्व काही बदलत चाललंय, म्हणजे परावर्तनशील आहे सगळं. मग समजा सगळं बदलत चाललंय, तर स्थिर काय आहे? चिंतनीय विषय काय आहे की स्थिरतेकडे आपण जायला पाहिजे का नको? म्हणजेच काय की गीता काय सांगते, परमेश्वर काय सांगतात की बाहेरचं शरीर एक दिवस सोडून जायचं आहे. मग जे कायम राहणार आहे, नित्य आहे, तोच काय आत्मा आहे, त्याला धरून राहिलं पाहिजे. मग त्याला प्राप्त कसं करायचं? तर त्याला प्राप्त करून घेण्यासाठी साधना, ध्यान, भजन, कीर्तन केलं पाहिजे, ही विधी आहे. पण आपण तिकडे लक्ष देत नाही. मग त्यातला आपल्याला कळत नाही. म्हणजे जाणीव होत नाही. मग ज्ञान होत नाही. मग ज्ञानाद्वारे तर समजून घ्यायचं आहे. ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुटत नाही. ह्या एक गोष्टी आहेत, आणि जोपर्यंत थोडं करून आपण पुश करत नाही, म्हणजे समजून घेत नाही. आता समजा ही वाट काय आहे, आपण आता रोजच्या जाणाऱ्या वाटेतून आपण गाडी घेऊन जातो. बघा मी काय म्हणतो, तर तुम्हाला बरोबर कळतं की कुठं ब्रेक आहे, काय म्हणतात त्याला, खड्डा कुठं आहे, कळतं ना बरोबर. आणि तुम्हाला असं कळेल की रोजची वाट असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा पाय तिकडे जातोच, आपोआप गिअर चेंज होतो, आपोआप तुमचं स्पीड कमी होतं, आपोआप ब्रेक दाबला जातो बाय डिफॉल्ट. करतो. आता तुमच्या घरामध्ये रात्रीचे काळोख 100% जरी असेल तरी कुठं खटकाय बरोबर हात जातो, तुम्ही बरोबर दाबता. कशामुळे होतंय? त्याला म्हणतात तुमच्या अंतःकरणात होणारे संस्कार. आणि संस्कार कशामुळे झाले? कृतीमुळे झाले. मग विचार करा, किती जन्माचे किती संस्कार आपल्याला चिकटून आहेत आतमध्ये. आता ह्याच्यातलं साधं सोपं एक उदाहरण सांगतो. लहान बाळ असतं, म्हणजे आपण लहान होतो त्यावेळी, आता बघा तिकडे गेले लहान बाळाला घेऊन, त्याला आपण काहीतरी समजवण्यासाठी काय म्हणतो, बाळा तिकडे जाऊ नको, भाऊ आहे, अंधारात जाऊ नको, भाऊ आहे, म्हणतो की नाही? मग आता बघा, भाऊ आहे म्हटलं जातं की नाही? आता आपण एवढे मोठे झालो आहोत, अंधार दिसला की नाही आपण चाचपडतच जातो. आपल्याला त्या भाऊची भीतीच वाटते, त्या भूताची भीती वाटते.
असेल नसेल तो नंतरचा प्रश्न आहे, पण आपल्या मनातच ती भीती कायमचीच बसली आणि मरूपर्यंत ती राहते. अंधार बघितलं की आपल्याला भीतीच वाटते, धडकीच बसते. का? लहानपणी शिकवलं गेलं की अंधार बघितला की भिणं. छोट्याशा आपलं ते त्या लहान बाळानं कुठतरी जाऊ नये, त्या अंधाराला भ्यावं आणि घरात राहावं, हे इंटेन्शन असतं आणि ते क्लिअर आहे, छान आहे. पण ते एक छोटासा संस्कार पूर्ण आयुष्यभर आपल्याला त्रास देत राहतो. आणि हे कधी कळतं आपल्याला? जेव्हा तुम्ही ध्यान करता, स्वतःला समजून घेता. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला लागाल त्यावेळी तर कळेल की नाही आहे, हे असं आहे. आणि लोक अशी करायला, सगळेजण करतात ते करेक्ट नसतं. मग आपल्याला चिंतन करायला लागतं. आपण चिंतन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत एक एक गोष्टी सुटत नाहीत. आपण परमेश्वराला मिळवायला जातो आणि स्वतःला आपण विसरून बसलो आहोत. कसं शक्य आहे? मग पहिली गोष्ट ही आहे की पहिला शांत बसलं पाहिजे. एक 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा. मंदिरात आलं पाहिजे. मी नाहीये, मी माझं मन, माझ्यातलं मी पण 100% कमी करण्यासाठी देवावर व्हायला पाहिजे. आता साधं सोपं गणित सांगू का? जर एक्स मानत नाही तोपर्यंत गणित सुटत नाही. जोपर्यंत आपण या आयुष्याचं गणिताने कोडं सोडवायचं असेल आणि आपल्याला यातनं सुटायचं असेल तर आपल्याला एक्स मानलं पाहिजे. म्हणजे तो आहे आणि तो सगळं बघतोय. सतत तेच, वेगळं काही नाहीये. मनाला बिंबवलं पाहिजे. नाही, ठीक आहे, चुकल्यात गोष्टी नाहीये, मी आता जबाबदारी घेतो, आता मी छानपैकी काम करतो. मग हळूहळू सुटत गेल्यानंतर मग आपल्याला आत्मविश्वास वाढतो. करताना गोष्टी छानपैकी होतात. सगळ्या गोष्टीतनं सुटतो आपण. आपली ऊर्जा वाढते, आपलं चैतन्य वाढतं, खुशी वाढते, स्माइल वाढते. तुम्ही ऑटोमॅटिकली जो माणूस दुःखी आहे तो आध्यात्मिक असू शकत नाही. आणि जो माणूस मूळचाच खुश आहे तो बाय डिफॉल्ट आध्यात्मिक आहे. वेगळं नाही आहे, तिची वृत्ती आहे ती. सिग्नल पडला, तुम्ही थांबला, कोणी बघत नाही असं नाही आहे. ईश्वर बघतोय ना, तुमचं अंतकरण बघतोय ना, मग तुम्ही 2 नंबर करूच कसं शकता? सिंपल आहे. कारण की हे जे आपण पाहतोय हे सगळंच ईश्वर आहे. आपण सुद्धा ईश्वराचा भाग आहोत. सगळं काय बघतो हे ईश्वरातूनच प्रकट झाले. मग ईश्वरानं आपल्याला सोडले याच्यात एक सॉफ्टवेअरमध्ये. मग याच्यात आपण चुकीचं करू कसे शकतो? म्हणून संतांनी म्हटलं हे विश्वची माझे घर. म्हणून त्यांना दुसऱ्यांचं दुःख बघून दुःख व्हायचं. त्यांच्या मुक्तीसाठी ते राहिले, त्यांना ते आता मुक्त झाले, त्यांना कळालं. पण त्यांनी जसं की माऊलींनी भगवद्गीता लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, का तुम्ही पण मुक्त व्हा. आपण अडकलोय कशात मुक्त व्हायला? भवरोगामध्ये. बाहेरच्या जगाला खरं मानून बसल्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे उद्योगधंदा केल्यानंतर त्याचं फेल्युअर येतं. फेल्युअर आलं की दुःख आलं. संसार माझा आहे, संसार व्यवस्थित होईना, त्याचं दुःख आलं. प्रत्येक गोष्टीचं दुःख आहे. सुखी कोण दिसतोय? मुळात तुमची वृत्ती नॅचरली लहान मुलासारखी असेल, ठीक आहे, आता हसतंय, नंतर रडतंय, बोलतंय, पण निवांत आहे. त्याच्या जवळ गेल्यानंतर आपण दिवसभर केलेल्याचा ताण सहज जातो. का जातो? निर्मळ आहे. तर पहिला आपण त्या गोष्टी साध्या सोप्या शिकूया, निर्मळ व्हायला शिकूया. मग बघूया बाकीच्या गोष्टी ज्या मोठ्या बोलल्या जातात, मोठ्या केल्या जातात. इथं सरळ, साधं, स्पष्ट आणि क्लिअर व्हायला आपला जन्म झाला. मुळात आपला जन्म झालाय समजून घ्यायला, आपलं कर्तव्य समजून घ्यायला आणि ज्या काय चुका होत आहेत त्या थांबवायला. बाय डिफॉल्ट नाही. तू एरेला का कोणीतरी कॉलर पकडला म्हणून त्याला कानपडी लावाय नाही. का कॉलर पकडतोय? खरोखर तू चांगलं सांगतोय का माझ्यासाठी? हो, चुकलोय, क्षमा मागायची. हा, ठीक आहे. मग आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतो. मग ह्या साक्षीत्व येण्यासाठी ध्यान करायला लागेल. ध्यानानं काय होईल? किंवा नामस्मरणानं काय होईल? आता नामस्मरण म्हणजे काट्यानं काटा काढणार. ध्यानानं काय होईल की मी आता समजा मी ध्यान करतोय, साधी सोपी सरळ पद्धत सांगतो, ज्याच्यातनं माझं संपूर्ण आयुष्य चेंज झालं. काय माहित की तुम्हाला त्याचा 100% फायदा होऊ शकेल जर तुम्ही केलात तर. आता मी शांत बसतोय ना, जे मला माझ्या गुरुनी शिकवलं. शांत बसल्यानंतर जे काय माझ्या अवतीभोवती घडायला लागले त्याचा मी काय करतोय? फक्त आस्वाद घेतोय. वारा येतोय, आवाज व्हायलाय, मला त्रास होत नाही त्याचा. आवाज व्हायलाय ना, त्या आवाजाच्या ठिकाणी आवाज आहे, मी इथं आहे.
कुठल्याच गोष्टीचा त्रास होता का मग? आता मला विचार येतात आणि जात आहेत. विचार मी आहे का? माझ्या मनात आला, आता मी मनात आलं तसं मी करणार नाही का? कारण की त्या ते काय ते डोक्यात येणारे विचार खूळ लावून जातात काहीतरी. मग येतात, माझ्या मनात आलं मी ते करायलाच पाहिजे. माझ्या मनात आलं मला आयफोन पाहिजे, मी लगेच आयफोन घ्यायला जातो. अरे काय चाललंय हे तर बघ, मिळवतोस किती? EMI वर लगेच घ्यायला जाऊ नको, पुढची 3 वर्ष अडकलास बघ. मिळवतोस किती, जातायत किती, त्याच्यात मी काय करू शकतो बघितलं पाहिजे. आता साक्षीत्व यायला तुम्ही जाणीवेनं काहीतरी टोचलं, तिकडे साक्षीत्व आलं. मी बघतोय तिकडे साक्षीत्व आलं. काय आलं याचा अंदाज घ्यायला लागलं माझं मन. मग जे पळणार होतं ना इकडं तिकडं सगळीकडं, आणि अधिकार गाजवत होतं, अधिकारपणा गाजवत होतं, तोच फक्त शांत होईल आणि साक्षीत्वानं बघायला लागेल सगळीकडं. असं आहे वय, अरे हे असं करल्यात, हा ह्यानं हे होणार आहे, ठीक आहे असं आहे वय. मग प्रत्येक ठिकाणी तुमचं मन साईडला येणार आहे. प्रत्येकाच्यातनच. माझ्या घरात, अरे मी घरात असं वागतोय, अरे मी मित्रांच्यात असं वागतोय, मी गावामध्ये गेले तर असं करतोय, सगळी लोक असं करतात म्हणून मी पण तसं का करत नाही, किंवा तसं का करतोय? तुमचं क्वेश्चन तुम्ही चिंतन करायला लागेल प्रत्येक गोष्टी. आणि तुम्ही शांत बसूनच करायला की विचार येत आहेत, जात आहेत, विचारामध्ये तुम्ही पण आहात म्हणूनच ते विचार येत आहेत ना. आता ते विचार तुमच्या समोर येताना अरे मी असं वागायला लागलोय वय, तुम्हालाच कळायला. मग तुम्हाला कळेल की माझ्यातलं काम खूप वाढलाय, माझ्यातलं क्रोध खूप वाढलाय, काम क्रोध लोभ आहे माझ्यामध्ये खूप. नाही नाही, तो होताच ऑलरेडी, पण तुम्हाला त्याची जाणीव व्हायला लागली आता. तुमच्यात साक्षीत्व यायला आणि तुम्ही तुमच्या जीवनावरती कंट्रोल करायला लागता. हळू 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 तेच काम करायचं, तिथेच राहायचं, इथनं जग सोडून कुठे जायचं नाहीये. पण त्याच्यावर तुमचा कब्जा येतो, तुमचं कंट्रोल यायला लागतं. मग तुम्ही ध्यान काय करताय ते कळतं, तुम्ही नाम का घेताय ते कळतं, तुमचं ईश्वरावर प्रेम आहे की नाही ते कळायला लागतं. अरे हे तर सगळा फोलबाजी आहे, सगळी करतायत म्हणून तर करतोय, सगळी येऊन डोकं टेकायला म्हणून बघतोय, खरोखर माझं प्रेम आहे का? मग प्रेम ईश्वरावर तर मी भाषण करत असताना, ईश्वराचं सांगत असताना, कीर्तन करताना पैसे घेतोयच कसं? मी माझ्या बाबाचं काम करत असताना पैसे घेतोय, मी बाबासमोर तंबाखू कसं खाऊ शकेन? कीर्तन भजन झाल्यानंतर लगेच खाऊ कसं शकेन बाबासमोर? शक्य होणार नाही तुम्हाला. मग मी बाहेर जाताना कुठल्याही माणसाला त्रास देताना 1,00,000 वेळा विचार करेन, अरे तो पण त्याचाच पोरगा आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला मी ईश्वराचा पुत्र आहे. कुठला आलं हे धाडस? आपण का म्हणू शकत नाही? चिंतन करत नाही. हे सगळ्या जगात चालतंय, मी करणार, काय होते त्याला? 2 नंबर त्याला प्रॉब्लेम काय? का होतं असं? कारण की आपण मुळाला हरवून बसतो. शेवटी मेल्यानंतर त्याच एनर्जीमध्ये तुम्हाला जायचंय ना, दुसरीकडे जाणार कुठं? आणि कोण जाऊन तर आणि जाऊ शकते का बघा? मग जायचंय तिकडच. आणि हा सगळा कर्माचा बोजा आहे, तर मी मला शुद्ध का ठेवत नाहीये? माझे आचरण शुद्ध का नाहीये? मी बोलत का शुद्ध नाहीये? मग त्यालाच यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी, छोट्या 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 बाबतीमध्ये आपलं सगळं क्लिअर होतं. म्हणून श्रीकृष्णाचं सगळं क्लिअर आहे बघा. प्रेम अतिउच्च शुद्ध आहे. लग्न दुसरी बरोबर झालं, ठीक आहे, प्रेम शुद्ध. प्रेम म्हणजे काय? त्या राधाचं प्रेम आत्म्यावरती झालं हो. ईश्वराचं प्रेम आत्म्यावरती, आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. तुम्ही तर शरीराचा गेम बघताय, शरीराकडे बघताय, निर्णय घेताय. नाही, अंतकरणात जर ती मुलगी कशीही असली, अंतकरणात तिचे ईश्वर आहे, मग ईश्वरासाठी काम करा. एक जाता जाता एक उदाहरण सांगतो. एकटा मोठा मायामध्ये आपले 2-3 दिवसात होऊन गेले, रिपीट झालं तर हरकत नाहीये, मला खूप आवडतं ते. बसलेले असते एकटा 100-150 वर्ष साधक ध्यान करत करत समाधी अवस्था लागून संन्यासी असतो तो. 100-150 वर्षानंतर उठल्यानंतर सहज लक्ष जातं, काहीतरी शीट म्हणजे शीट करतो, म्हणजे कबूतर वगैरे शीट हकतं याच्यावर. मग त्याची समाधी भंग पावते आणि वरती नुसता बघतो, ते जळतं. मग ह्याच्यात डायरेक्ट आता समाधी म्हणजे निर्विकार अवस्था, डायरेक्ट पकडतं की माझ्यात ऊर्जा प्राप्त झाल्या आणि आय एम समथिंग, मी काहीतरी आहे. मग आता समाधी अवस्थेतनं आल्यानंतर शरीर हालचाल करायला लागलं, आता ज्या ऊर्जेतनं आता पुढे येणार आहे, पुढचा पाठ पुढच्या गुरुवारी मिस करू नका, खूप छान आहे की नेमकं आत्म्याकडनं आपल्याला बळ कसं मिळतं. खूप भारी प्रकारे सांगितलं, मला खूप आवडतं. मग आता बळ आहे, आत्म्याकडनं मिळणारं बळ थोडं कमी झालं, शरीर हालचाल करायला, म्हणजे आता काहीतरी एनर्जीची गरज आहे. मग हा भिक्षामदेही भिक्षा मागायला लगेच जातो. पहिलंच घर लागतं एका स्त्रीचं. व्याद गीता म्हणून नाव ऐकलं असेल तुम्ही.
नसेल तर बघा, सर्च करा. मी शोधलो खूप, मला मिळालं नाही, पण मला सार माहिती आहे त्यातला. मग ती बाई जाते. हा, सॉरी. पण तो जातो एका घरासमोर, भिक्षाम देही म्हणतोय. मग बाबा जरा थांबा, मी पतीची पायांची सेवा करते, पतीची सेवा करते, येतो मी, थोडा वेळ थांबतोय. आणि मनात विकल्प येतोय लगेच, या बाईला माहित नाही वाटतं मी कोण आहे. असा आवाज आल्या आल्या आत्मा आवाज येतोय. मी काय ते कबूतर नाही जळून जायला, मी काय ते कबूतर नाही जळून जायला. भिक्षा घ्यायला थांबलाय, थोडा वेळ थांबा, पतीच्या चरणांची सेवा झाल्याशिवाय मी काय बाहेर येणार नाही. ती बाई येते, थोडा वेळा बाहेर झाल्या डायरेक्ट पायावरच पडतोय. हो, तुम्ही घरात राहून तुम्हाला हे ज्ञान कळालं कसं? आणि माझ्यासारख्या समाधी अवस्थेमध्ये 100 वर्ष राहिलेल्या माणसाच्या मनातलं तुम्ही ओळखू शकता? तुम्हाला प्राप्त कसं झालं? काय नाही, फक्त पतीच्या चरणांची सेवा करून. कसं मिळालं तिला? आहे या पतीच्या चरणांची सेवा करून. पती परमेश्वर आहे, म्हणजे तुम्ही जे काय काम करताय ते ईश्वराचं काम करताय म्हटलं की तुमचं संपलं बघा काम. तुमच्यातला मीपणा गेला, तिथेच ईश्वर प्रकट झाला. मग तुम्ही शेती करा, तुम्ही जॉब करा, तुम्ही काहीही करा, काय नाही आहे, ते तुमची सेवाच ईश्वरापर्यंत घेऊन जाते. साधं सोपं सरळ आहे. सरळ कुठं व्हायचं? आतनं. जे करायचंय ते निरागसपणे. माझं नाहीये, कुणाचं काम आहे? हे स्वराज्य व्हावं ही श्रीची इच्छा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. माझं आहे काय स्वराज्य व्हावं इच्छा? कुणाची इच्छा आहे? माझ्या गुरूंची इच्छा आहे. का? धर्म प्रकट झाला पाहिजे. का? आता गरज आहे त्याची. सो तुम्ही जोपर्यंत निराभिमानी अंतकरणात सगळं सोडून देत नाही, तिथेच ईश्वर प्रकट होणार नाही. ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मोठ्या काहीच करायचं नाही येतं, काहीच करायचं नाही मोठं. आणि मोठं काय करण्यासारखं नाही त्या जगामध्ये, वाटतं फक्त. तो कित्येक जन्माचा पासून साधक आहे माहित नाही आपल्याला, केव्हापासून चाललंय माहित नाही आपल्याला. मग थोडंफार सवय लावूया, सकाळी लवकर, थोडंफार लवकर कसं उठता येईल. 5 मिनिटं डोळे शांत बसून मी आज जे काम करतोय, काय काय केलं, आज मी किती चुका केल्या. झोपताना रोज बघितलं पाहिजे, आज मी ईश्वराचं ध्यान किती केलं, 5 मिनिटं केलं, 10 मिनिटं केलं, नामस्मरण किती केलं. अजून एक विधी आहे, काम करत असताना काय करायचं? नाम घेत घेत काम करायचं. काम पण होतं, ईश्वराचं ध्यान पण होतं. आता झालेच ना, बोलतोयच ना. कोणी वॉकिंग करतं, कोणी जिम करतं, कोणाचं काय आहे, काम तर सर्वांना आहे. करत असताना फक्त नाम घ्यायचं, राम 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 कृष्ण कृष्ण, तुम्हाला आवडतेला देवाचं, आणि त्याच्या रंगामध्ये रंगून जायचं. बघा किती तुम्हाला हे येतं, ऊर्जा प्राप्त होते. सोपं साधं सगळं संतांनी करून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला त्या मार्गाने चालायचं. वेगळं काही नाहीच या जगामध्ये. आणि स्वतःला अजिबात वेगळं समजा, मी काहीतरी स्पेशल आहे. ते समय रायना बघितला ना, काय अवस्था झाली. कोण कोण बघतंय युट्यूब? नाही ना, सांगण्यासारखा विषय पण नाही आहे तो. सो या गोष्टी क्रिएट होतात आणि तेवढ्या जोरात आपटल्या जातात, कारण की खरं खरं नाही आहे ते. मग माऊलींच्या पालख्या काय निघतात? कितीशे वर्षे झाली का निघतात? तिने अमर आहे, देह कधी सुटला? त्यांच्या पालख्या निघतात किंवा इथं रोज. आपल्याला एका दिवसामध्ये कुठली तर गोष्ट मिळेल का? जाता जाता फक्त एकच गोष्ट चिंतनीय सांगतो, एका दिवसांमध्ये काय गोष्ट होईल का? दत्तगुरूंनी 25,000 वर्ष एकाच ठिकाणी बसून साधना केली. एका दिवसात तुम्हाला प्राप्त होईल? सत्य एका दिवसामध्ये प्राप्त होईल का? लगेच काय म्हणतात, तूप खाल्ल्या रूप येईल का? किती झगडायला पाहिजे, किती काम करायला पाहिजे, किती चिंतन करायला पाहिजे, किती साधना करायला पाहिजे. मी 12 तास ध्यान करत होतो. माझ्या गुरूंच्या जवळ गेल्यानंतर गुरु म्हणतात मला, असं सलग काही महिने केल्यानंतर गुरु म्हणतात मला, काय म्हटले माहितीये? कारण मी कधी आयुष्यभर ध्यानच केलं नाही, मला काय कळायचं म्हणलं, अजून किती करू? उघडल्यापासून ध्यानच करलंय, झोपे पण डोळं. आणि मला काय म्हणतात, तुझं ध्यान कमी पडालं. कारण की ध्यानाला पण मी धरून ठेवलं ना, जण साध्यम तण सिद्धी. ध्यानाला पण मी धरून ठेवलं होतं, तर ध्यानाला पण सोडायचंय आणि काय राहायचंय? मोकळं राहायचं. तुम्हाला आता ते काय होतं, काहीतरी पकडलं की नाही, मी कशाला तरी पकडलं, ध्यानाला, नामाला. तुम्हाला जाता जाता हे पण सांगतो, रामकृष्ण परमहंसांची ही स्थिती झाली होती. त्यांनी काली मातेला पकडलं होतं आणि तोतापुरी त्यांचे गुरु. त्यांनी शेवटी काय केलं माहितीये? ते समाधीची अवस्था प्राप्त होऊन गुन्हा फुटला. रात्रभर ते ध्यान करायचे, अख्खी रात्र 1 मिनिट झोपायचं नाही. साधनामध्ये सगळ्यात सर्वोच्च अवस्था तोता पण राहायला समाधी का लागेना? तर
रामकृष्ण परमहंस म्हणाले मला हे होते, काय होते, काली माता आडवं येत्या. काली माता आडवं येत नाही, काली माता दिसते आणि काली मातेसंगड माझं बोलणं होतं. डायरेक्ट काली मातेसंगड बोलणं होतं. तोतापुरी मध्ये आता काली माता हाय कुठं तुझी, इथं बसल्या इथं. तोतापुरी घेत्यात चाकू काहीतरी असते आणि कापत्यात. छाटलं बघ तुझ्या काली मातेचं मुंडकं. तिथंच जाग्यावर समाधी अवस्था. मग लक्षात घ्या, सोडणं म्हणजे ध्यान, सोडणं म्हणजे परमेश्वर. आपण कशामध्ये अडकलो ते रोजचं रोज बघा. काय कशाला काय म्हणतोय, काय करालोय, ऑटोमॅटिक तर होत नाही ना, लोकांसारखं तर करत नाही ना. खरंच हे आहे का? विचारा प्रश्न. मी काय काम करालोय, आज जे तुम्ही पेरताय उद्या जाऊन तुम्ही तेच होणार आहात. तुम्ही जे बघताय उद्या तसंच करणार आहात तुम्ही. बिकॉज देर आर 2 टाइप्स ऑफ माइंड. हे आपण कधी तर बोलू, तो चिंतनीय विषय नाही. तुम्ही करत असताना 1000 वेळा विचार करून ती गोष्ट केली पाहिजे. मग तुम्हाला तुमचं खरं कर्तव्य कळेल. कर्तव्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही आहे. असे अजून किती जन्म घ्याल आणि किती, ओशो म्हणतोय अशा 46,000 पृथ्वी आहेत. सगळीकडे जीवन चालू आहे. विचार करण्याच्या पलीकडचा विषय आहे सगळा. तर काय करूया आपण, शांत होऊया, शांत राहूया. काय समोर ठेवलंय आणि ईश्वरानं मांडलंय आपल्या समोर, त्याचा सारासार विचार करूया. तेच आपलं कर्तव्य कर्म. त्याच्यातच ईश्वर आहे. झालेली सेवा गुरुचरणी समर्पित. ओम गुरु.